पिंक पेटल क्युरियस किड्स प्री प्रायमरी CBSE पॅटर्न बनवा सर्वोत्तम भविष्य तुमच्या मुलांसाठी। वर्ष 2025-26 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू। प्री प्रायमरी नर्सरी LKG UKG आणि अकॅडमी क्लास 1st to 4th। आमची वैशिष्ट्ये सुधारित कौशल्य, दर्जेदार शिक्षण, परस्पर संवादी वातावरण, सुधारित ग्रेड, पूर्व तयारी, मंथन परीक्षा आणि ऑलिम्पियाड परीक्षा, पालक उपक्रम, स्पर्धा घेणे, मैदानी खेळ, मजेदार उपक्रम। प्रवेशासाठी संपर्क मिस जुलेखा सय्यद। मोबाईल नंबर 76 20 49 39 19 84 46 09 39 19। पिंक पेटल क्युरियस किड्स प्री प्रायमरी CBSE पॅटर्न, स्वामी समर्थ रेसिडेन्सी, समर्थ मंदिरा पाठीमागे, स्वामी समर्थ नगर, कर्जत। तालुक्यातील दुर्गाव येथे विहिरीच्या वादातून 2 चुलत भावांमध्ये वाद झाला असून एकाने दुसऱ्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे। शरद नारायण कुलते नावाच्या शेतकऱ्याने आपल्या चुलत भावावर भरत ज्ञानदेव कुलते आणि त्याच्या पत्नी शीतल कुलते यांच्यावर शिवीगाळ, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे। ही घटना 6 मे रोजी संध्याकाळी 5:30 वाजता शरद कुलते हे त्याच्या कुटुंबियांसोबत घरासमोर असताना भरत आणि शीतल कुलते यांनी विहिरीच्या वापराबाबत वाद घालत त्यांच्या वडिलांना आणि आईला शिवीगाळ केली। शरद यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केल्यावर त्यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली। तसेच पुन्हा विहिरीवर कोणी मोटर चालू करण्यासाठी आले तर जीवे मारू अशी धमकी दिल्याचेही यात नमूद केले आहे। या प्रकरणी राशील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। आम्ही शरद नारायण कुलते, राहणार दुर्गाव, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर येथील हे माझी चुलती चुलता आणि त्या वडिलांची आई। सदर घटनेची माहिती मी इथं नव्हतो। मला यांनी वडिलांना आणि यांनी विनाकारण मारलं आणि माझ्या पिवळा काढून नेलेला आणि हे खोटी घटना यांनी टाकून यांनी अन्याय केलेला इथं हक्का अन्याय आणि ही सगळी माणसं इथं उभा आहेत आणि घटनास्थळाची न पाहणी करता इथं माझ्या अन्याय म्हणून यांनी खोटा गुन्हा दाखल केलेला आहे आणि अंबालिका कारखान्याचा सुद्धा खोटा गुन्हा दाखल आणि शिवाजी ज्ञानदेव कुलते सक्का भाऊ ह्याचा सुद्धा खोटा गुन्हा दाखल। अख्ख्या गावामध्ये चौकशी करावी सखोल आणि त्याची माहिती द्यावी। हो का, ही त्याची आई आणि वडील आहेत सक्के, हो का, ह्यांची माहिती घ्या आई आणि वडिलांची। आई जर म्हणली की ह्यांनी हाणलं मारलं तर मग मला बोला, तुम्ही फक्त यांची माहिती घ्या। एक वेळेस खोटा गुन्हा आहे ना, पशी काय नेमकी माहिती, हाणलं का आपण त्याला? नाही मारलं नाही, त्या पोरीने धडक घेतली उलटी तिथं भिताडाला आलं का लक्षात। ह्याच्या तोंडात एक हाणली त्यांनी, एकामेकाच्या दोन्हीने हाणले, ही गोष्ट खरी। काच कोणी फोडली आई? काच कोणी फोडली? काच त्यांनीच फोडली, डोकं बी त्या पोरीने फोडून बरं अन्याय म्हणजे पाणी किती विहिरीमध्ये बुवा? पाणी कमी असेल तर बोला। पाणी विहिरीमध्ये पहा किती पाणी आहे, तर पाण्याला अडथळा केलाय का काय केलंय आपण? समक्ष इथं या माणसानी फ्यूजा काढून नेलेले, समक्ष नेलेत ना फ्यूजा आहेत का इथं पहा। आणि त्याच्या घरामध्ये ऑलरेडी आता डिपार्टमेंट आहे ना, त्याच्या घरामध्ये फ्यूजा निघतली। त्यांनी जाणीवपूर्वक त्याला त्याचा कार्यक्रम लावलाय। प्रत्येक गोष्ट त्याची खोटी, प्रत्येक गोष्ट खोटी। त्यांनी भावावर आरोप केला, खोटा गुन्हा दाखल केला, तर तो करी नका। भरत म्हणून भरत कुलते असाच करतोय सगळ्यालाच, त्याच्यापासून कसलाही दोष नाही, मी त्यांचा बाप बोलतोय। नाही अजिबात दोष नाही, आम्ही दोघं शेजारीच उभं होतो। आणि माझा भरत भाऊ हे प्रत्येक वेळेस आरोप जसं खोटा आरोप करूनच असा काही बी काळा बाजार करून बायको पुढे घालून हे त्याचं हेच कारस्थान चालू आहे। तो प्रत्येक वेळेस माझ्या बी केस चालू आहे अजून तीच, खोटा आरोप करून हाणमार करून घर पाडलं म्हणून मला बी असंच किती धमकी देऊन माझ्यावर केस केली त्यांनी। आणि परत त्यांचं बी असंच केलं, इथं काय हाणमार कोणाचं नाही, पाण्याचं वाचून किरकिर झाली यांची तर मग सॉल्व करून घ्या पाहिजे। हाणामारी करायची का, कोण त्याला हाणलं नाही मारलं नाही तरी खोटा आरोप घेऊन काही बी करायचं म्हणून कसं जमणं, असं चालेल का? कोण्या माणसाची नावं टाकायची, काही करायचं, हे कुठं चांगलं नाही तर एवढंच आहे, बाकी दुसरं काहीच नाही। आणि ह्यो कोणालापासून ह्यो चांगला माणूस नाही, ह्यो प्रत्येकाला त्रास देतो ह्यो माणूस, घाणघाण ह्याच्या रोजच चालू आहे, एक दिवस बंद नाही, ह्याचा काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे।
लिहून घ्यायचं. मी शरद नारायण कुलथे, राहणार दुर्गाव, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर, दुर्गाव गावामधून बोलतो. सदर या गावामध्ये माझी विहीर आहे ही. त्या विहिरीवर सामुदायिक विहीर असून माझ्या वडिलांना त्यांनी विनाकारण शिवीगाळ करून हा फ्यूजा काढलेला, हा व्हिडिओ घ्या, फ्यूजा काढल्या त्यांनी, घरगुती फ्यूजा काढून ते घेऊन गेला. माझ्या वावरामध्ये विहीर आहे, माझ्या वावरात विहीर आहे म्हणून त्यांनी दमदाटी करून वडिलांना, आईला, पोरांना शिवीगाळ करून त्यांनी इथं भांडणाचा कृत्य करून हा खोटा गुन्हा कर्जत पोलीस स्टेशनला दाखल करतो. आणि मीडियामध्ये बी ह्यांनी खोटी बातमी पसरवली. याचं शासनाने सुद्धा पाहावा, की शहींचा करून की खरं काय आणि खोटं काय, ही शासनाने शहींचा करून प्रत्येकाचं ही आबरू नुकसानीचा दावा त्याच्यावर दाखल व्हावा ही आशा शिवाजी कुलते विनंती करते तुम्हाला. ह्याच्यापासून आम्हाला लय ताराशे बरं कुलत्यांपासून आम्हाला या क्षेत्रात आम्हाला ते वागून बी देत नाही आणि काहीच नाही. ते आम्हाला येणाकरम पाण्यामुळं ह्याच्यामुळं कशाने बी भांडणं काढून आम्हाला हाणामारी करतो येऊन. ते बरत कुलते म्हणून. आणि शीतल कुलते ही बी आम्हाला हानती येऊन आणि तिच्या ती स्वतः केस उपटी तिने आमच्या गुन्हा खोटं दाखल करते, भांडण करतो. गेल्या बारीने 15 दिवस झालं माझ्या पोराला भांडला, पाणी बंद करून त्याच्यावर पाणी घेतलं त्याने. आणि दरबारीने अन्याय करतो माणसावरून. त्याच्या बायकोला नाही हाणलं तरी आम्हाला घरी येऊन हाणून त्यांनी त्याच्या बायकोची केस उपाटली आणि दाखल केली फिर्याद आमच्यावर खोटी. आणि त्याला आम्हाला सांगितलं की यांनी आम्हाला रातच्या 12ला येऊन हाणलं पाण्यासाठी. शिक्षणाचे माहेरघर असलेल्या कर्जत शहरामध्ये इयत्ता 11वी व 12वी बरोबरच नीट, जेईई आणि सीईटीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अपेक्स गुरुकुल अकॅडमीच्या माध्यमातून सुवर्ण संधी उपलब्ध आहे. निकालाची उत्तम परंपरा राखत अकॅडमीचे अनेक विद्यार्थी आज महाराष्ट्रातील नामवंत वैद्यकीय आणि इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहेत. प्रशस्त इमारत, अनुभवी शिक्षक वर्ग, रेग्युलर टेस्ट सिरीज, हायस्पीड इंटरनेट सुविधा, हॉस्टेल सुविधा, रोज सायंकाळी डाऊट सेशन, गेस्ट लेक्चर, डिजिटल क्लासरूम, खेळाचे मैदान, 24 तास लाईट या सुविधा माध्यमातून निकालाची उत्तम परंपरा कायम राखलेली आहे. तरी आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. आमच्याकडील उपलब्ध सुविधा: इयत्ता 11वी व 12वी साठी रेग्युलर सह नीट, जेईई आणि सीईटीची तयारी, इयत्ता 10वी पास विद्यार्थ्यांसाठी फाउंडेशन कोर्स, इयत्ता 12वी पास विद्यार्थ्यांसाठी क्रॅश कोर्स. आमचा पत्ता: मारुती सुझुकी शोरूम समोर, नगर रोड, कर्जत. अधिक माहितीसाठी मोबाईल नंबर 87 97 87 17 17, 97 30 33 80 04.